आज तर मी चक्क ह्यांना माझं हृदय देऊन बसले. ते कसं काय तुम्हाला नक्की सांगते, पुढे कंटिन्यू नक्की राहा. अचानक ठरलं की आळंदीला जायचं, म्हणजेच माहेरी जायचं ठरल्यानंतर आम्ही निघालो घरून. बघू शकता की साईडवाले दुकानं लावले, त्यांचे ते दुकानं उठवत होते. डीमार्ट समोर आले की रायांशला वाटलं की डीमार्टमध्ये जातोय. नंतर आमच्या रिक्षाला लागली भूक, नंतर भरला गॅस आणि निघालो आळंदीला परत. इथे येताना तुम्हाला म्हटलं होतं की संभाजी महाराजांची मूर्ती जी आम्ही बघतो, नेहमी बघतो, येता जाता बघतोय, सुरुवातीपासून बघतो आणि मुलंही खूप खुश होतात. ह्या रस्त्याला आले की सह्याद्री आणि रायांश पहिलं बाहेर वाकून बघतात की मूर्ती आली का म्हणून. बघू शकता किती मोठी अशी मूर्ती. नंतर अचानक फोन आला वहिनीचा की कोथिंबीर घेऊन या, कढीपत्ता घेऊन या आणि बटाटे घेऊन या. कोथिंबीर त्यांना काही मिळाली नाही, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर शोधत शोधत ते भरपूर ठिकाणी फिरले, कारण सुट्टे इथं देत नाहीत. सगळं असं मार्केट मोठं आहे ना, त्यामुळे मोठ्या मोठ्या वस्तू असे विकतात. नंतर कशी कोथिंबीर त्यांना मिळाली, कोथिंबीर पण घेऊन आले ते. आणि खूपच स्वस्त भेटतं इथे मार्केटमध्ये. वहिनीच्या घरी मेस आहे ना, त्यामुळं त्यांना लागतंच एवढं मोठं असं सामान. कोथिंबीर कढीपत्ता ठेवला आणि नंतर काय मग निघालो बटाट्याच्या शोधामध्ये, कारण बटाटे सुट्टे काय मिळतच नव्हते. गोणी विकतच होते ते, कारण सुट्टे देतच नव्हते की आपल्याला 10 किलो 5 किलो घ्यायचे होते. सह्याद्रीची धडपड फक्त एकच होती, महाराजांना बघायचं होतं तिला. इथे 1-2 ठिकाणी विचारलं की बटाटे सुट्टे मिळेल का, पण ते काय नाही म्हटलं. नंतर म्हटलं रिक्षा लावला आणि परत आतमध्ये जाऊन बघितलं की इकडे कुठे मिळतं का. नंतर शेंगा दिसल्या आणि शेंगाही 1 किलो घेतल्या आणि रताळे बी 2 किलो घेतले, जेणेकरून मला 1 किलो आणि एक किलो आईसाठी. आणि मग मला काय बटाटे सापडले आणि बटाट्यासोबत सापडलं मला माझं हृदय. आणि मी ते त्यांना दिलं. त्यांचं एक्सप्रेशन असं काहीच नव्हतं, त्यामुळं वाईट वाटलं. मग काय निघालो, सगळं सामान घेतलं आणि बघा आम्ही इथेच सुरू झालो, शेंगा खात खात निघालो. नंतर मामा तर आमची वाट बघतच थांबला होता. मग मामाकडे सह्याद्री गेली पळत. घरी गेलो काय नाही गेलो काय, लगेचच आम्ही खाली उतरलो, म्हणजे घरून खाली उतरलो की लगेचच बाहेर जायचं होतं आम्हाला एका ठिकाणी. आईच्या मैत्रिणीकडे जायचं होतं. आणि आमच्या आईच्या मैत्रिणी तर अशा शेतात राहतात ना की तिला जे पाहिजे ते लगेच भेटतं. ती बघा आंबाड्याची भाजी का काहीतरी होतं, ती लगेच तोडण्यासाठी गेली होती. आणि इकडे माझी बहीण होती, तिला तर फिरायला कमीच पडतं आता. ती अशी जास्त फिरत नाही आणि ती माहेरी आली कीच फिरते. नंतर ना घरी वगैरे गेलो, फराळ केलो, जास्त काही शूट वगैरे करता नाही आलं. नंतर ना संध्याकाळी परतीचा प्रवास, आपापल्या घरी जायचं. एवढं भारी असतं की घरी माहेरी लगेच म्हटलं की जाता येतं, पण माहेरी जास्त वेळ आणि जास्त दिवस तर अजिबातच राहता येत नाही. दिवसभर राहिले की आपल्या घराकडे जावं हे ठरलेलंच असतं. नंतर आम्ही निघालो होतो आणि इथे बघा राया कसा झोपला होता मागे. त्याला आता 2 व्हीलरचं आम्हाला टेन्शनच राहिलं नाही, कारण आम्ही आता रिक्षा चालू केलेला आहे. त्यामुळे आणि आईने खूप सारं सामान दिलं होतं, ते तुम्ही मागे बघू शकता. आणि ह्या कंपनीला कोण कोण ओळखतं आणि इथे कोणाकोणाचं स्वप्न आहे काम करण्याचं. माझं तर स्वप्न पूर्ण झालं.